आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथच्या गोविंद पुलाखालून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या उपनदीत रासायनिक युक्त सांडपाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे पाण्यावर पिवळ्या रंगाचा तवंग आलाय। या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना उग्र दर्प येत होता आणि अनेकांना या उग्र दर्पामुळे त्रास देखील झाला। आता दृश्यांमध्ये गोविंद पुलाखालून वाहणारा हा नाला वाटत असला तरी एकेकाळी ही नदी होती। मात्र या नदीमध्ये सातत्याने केमिकल युक्त सांडपाणी आणि शहरातील ड्रेनेजचं सांडपाणी सोडलं जात असल्यानं या नदीचं नाल्यात रूपांतर झालंय। मात्र बघा कसं दिवसाढवळ्या या भागातील केमिकल कंपन्या अशा प्रकारे वारंवार आपलं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता या वालधुनी नदीच्या उपनदीत सोडतंय। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपन्यांवर सातत्याने कारवाई केली जाते। मात्र तरी देखील या कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या कारवाईला भीक न घालता अशा प्रकारे सांडपाणी नदीत सोडत असतात। त्यामुळे अशा कंपन्यांवर आता गुन्हे दाखल करून त्या कायमस्वरूपी कशा बंद होतील या संदर्भात प्रशासनाने कारवाई करायला हवी अशी मागणी होती। आणि असं झालं तरच या केमिकल कंपन्यांकडून नदी आणि नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्याच्या प्रक्रियेला आळा बसेल। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।